काही क्षण आपण आपले डोळे बंद करूया. थँक यू होली स्पिरिट. थँक यू लॉर्ड. धन्यवाद येशू. टंग्स मध्ये जाऊया. शखरबासी अंदरबांदरे बे ओ रबांदरे बे सखोंदरिया रबा शिखेरिया रबा ना सोरी रबा संदे बेरे बे इंडिया रबा लबा. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. सर्व ऐकणाऱ्यांचे कान परमेश्वर पिता या क्षणी त्यांचे आत्मिक कान उघडे केले जाव. सर्व दुष्प्रभाव त्यांच्यावरनं सुटो. वचन चोरणाऱ्या अंधकाराच्या शक्तीला मी बांधते. वचन ऐकून त्याचं परमेश्वर पिता 100% ते फळ घेऊन येतील मी विश्वास करते येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन. मैंने कभी जाना नहीं, मैंने कभी सोचा नहीं कि ऐसा प्यार तूने मुझसे किया. काढा ते वचन काढा. आपल्या मुला बाळांना ते वचन शिकव. माझ्याकडे दुसरं बायबल आहे. 6:5 अनुवाद 6:5. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. पुढे ज्या गोष्टी मी आज तुला बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव, मनात ठसव. आणि तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ते काय कर, बिंबव. ज्या मार्गाने चालत असताना, निजत असताना, उठताना त्यांच्याविषयी बोलत जा. कशाविषयी? वचनाविषयी. काय लिहिलंय? तू अपने हृदय की पाटियों पर परमेश्वर के वचन लिख ले. लिखना जरूरी है. हालेलुया. मी का तुम्हाला हे करायला लावलं? जेव्हा मी परमेश्वराच्या उपस्थितीत बसले होते मागच्या हप्त्यामध्ये आणि हे वचन वाचत असताना परमेश्वराने सांगितलं, माझी जी 24ची डायरी आहे ती ऑलमोस्ट फुल व्हायला 2-3 पेजेस बाकी होते, पण 25 आता सुरू झालेला होता आणि मला ते रिकामं ठेवायचं नव्हतं. पवित्र आत्म्याने मला सुचवलं, घोषणा कर की सर्व आध्यात्मिक आशीर्वाद तुला मिळाले आहे. आणि मी ती डायरी 21 वेळा वचन लिहून पूर्ण केली आणि 24ची डायरी मी संपवली. आणि मी तुम्हाला सांगते, फ्रॉम नेक्स्ट डे आशीर्वाद मोकळे झाले. 21 टाइम. का बरं? डॅनियलने उपवास केले 21 दिवस आणि तो देवाकडे सतत प्रार्थनेचं उत्तर मागत होता आणि 21व्या दिवशी स्वर्गदूताने येऊन त्याची सुटका केली. त्याला प्रार्थनेचं उत्तर दिलं. हालेलुया. हालेलुया. एफिस 1:3. क्षणभर आपण डोळे बंद करूया. पुन्हा एकदा. मेरी चाहत से बड़ा है तू, मेरे दिल में तू है बसा. मेरी चाहत से बड़ा है तू, मेरे दिल में तू है बसा. जेव्हा तुम्ही प्रभूत नव्हते तेव्हा तुम्ही त्याची प्रीती ओळखत नव्हते. मी काल खरोखर सांगते प्रियांनो, खरोखर मी सकाळी 7 वाजेपासून
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझ्या प्रेयर रूम मध्ये फक्त प्रेयर करत होते. किती? 7 to 5. ईटिंग नाही, शीटिंग नाही, कुछ नाही, ओनली प्रेयर. आणि मला एवढं प्रेम झालं येशूवर काल, म्हणजे खरोखर सागराच्या खोलीहून जर काही असेल ना, अजून काहीतरी आहे का? त्याच्या प्रेमाची खोली एवढं खोल आहे त्याचं प्रेम. मी दाखवल तुम्हाला. तो ना कधीच कोणाचा अंत वाईटाने होऊ देत नाही. हालेलुया. आणि मला असं वाटतं की येशू जवळ असते तर एक छान मिठी मारली असती प्रभूला. काश प्रभू तू माझ्या जवळ असता. आता मी जसं जसं बायबलचं अध्ययन करत गेले, वचन वाचत गेले, मला त्याचं प्रेम आणि प्रेम आणि प्रेम दिसू लागलं. हालेलुया. म्हणून तर लिहिलंय, गॉड इज लव्ह. देव प्रेम आहे. मी खरं सांगते, ते म्हणण्यासारखं नाहीये, याच्यात ते प्रेम दिसून येतं बर का. पवित्र शास्त्रात देवाचं प्रेम दिसून येतं. हालेलुया. एक कप चहा आणि एक बॉटल पाणी घेऊन मी माझ्या प्रेयर रूम मध्ये गेली. आणि मी वचन वाचत असताना मला ना भूक लागली ना तहान लागली. तेव्हा मला कळालं की का येशू बोललाय मी जीवनाची भाकर आहे. जेव्हा तुम्ही खरं रमता त्याच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला भूक नाही लागत, तुम्हाला तहान नाही लागत. हालेलुया. मग तुमचं प्रेम किती आहे? त्या प्रेमापेक्षा त्याचं प्रेम लय मोठं आहे. तुम्ही कोणावर प्रेम करता का? त्या प्रेमापेक्षा पण त्याचं प्रेम मोठं आहे. त्याच्या तुल्य कोणीच प्रेम करू शकत नाही. तुम्हाला तरी नफरत होते, तो नफरत करत नाही. त्याच्याकडे द्यायला फक्त प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे. आपल्याला तरी कोणाचा राग येतो आणि आपण सोडून देतो आणि काहीतरी विचित्र करून बसतो. तो नाही सोडत. जे मला काल कळालंय देवाचं प्रेम, मी ते एवढ्यात तुम्हाला देणार नाही, कारण मला ते थोडं जपून ठेवायचंय माझ्याकडे. मी नाही देणार तुम्हाला, कारण ते इतकं मला मेहनतीने भेटलंय ना. हालेलुया. पण एक लक्षात ठेवा, तुमच्यावर कोणीच एवढी प्रीती करू शकत नाही एवढं देव तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. तर क्षणभर आपले डोळे आपण बंद करूया. हे गीत माझं आणि पास्टर आशिषचं खूप पसंतीदार गीत आहे, कारण आम्ही वर्शिप करत असताना ह्या गीताद्वारे देव आमच्याशी बोलला होता. ओरी अरबा शिखेनी अरबा, मैंने कभी जाना नहीं, मैंने कभी सोचा नहीं कि ऐसा प्यार तूने मुझसे किया. ज़माना रुक जाएगा, वक्त भी थम जाएगा, पर तेरा प्यार है सदा मेरे लिए. जो आज तुमच्यावर खूप प्रेम करतोय, वादे करेल तुम्हाला मी कधी सोडणार नाही, पण एक वेळेस तो जमाना थांबून जाईल, पण त्याचं प्रेम तुमच्यावरचं कधीच थांबणार नाही. ज़माना रुक जाएगा, वक्त भी थम जाएगा, पर तेरा प्यार है सदा मेरे लिए. मेरी चाहत से बड़ा है तू, मेरे दिल में तू है बसा. मेरी चाहत से बड़ा है तू, मेरे दिल में तू है बसा.
मैंने कभी जाना नहीं, संपूर्ण कलीसिया, मैंने कभी सोचा नहीं कि ऐसा प्यार तूने मुझसे किया। ज़माना रुक जाएगा, वक्त भी थम जाएगा, पर तेरा प्यार है सदा मेरे लिए। तेरे प्यार से भर दे रूह मेरी, तेरे आने से मिला सुकून नया। तेरा प्यार है मेरी जिंदगी, तेरी खुशबू से महके ये ज़मीन। तेरा प्यार से भर दे रूह मेरी, तेरे आने से मिला सुकून नया। तेरा प्यार है मेरी जिंदगी यीशु, तेरी खुशबू से महके ये ज़मीन। यीशुआ, यीशुआ मेरा आसरा है तू, जुड़ा हूँ तुझसे, इनायत है तू। यीशुआ मेरा आसरा है तू, जुड़ा हूँ तुझसे, इनायत है तू। मैंने कभी जाना नहीं, मैंने कभी सोचा नहीं कि ऐसा प्यार तूने मुझसे किया। यीशु शराबाने दे ना सोरी रबांदे रहो मासिके शरांदारे रे रे। थैंक यू मास्टर, हालेलुया। जोरदार टाळ्या प्रभूसाठी। हालेलुया। 3 काळ आहेत जे आपल्याला शाळेत शिकवले जातात. आपण वचनाकडे जाऊया. आमेन. 3 काळ आहेत. कोणते आहे मला सांगा? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. तुम्ही आता कशात आहे? वर्तमानात. कशासाठी जगत आहे? भविष्यकाळासाठी. पण सगळ्यांचा भूतकाळ आहे. कुछ ना कुछ स्टोरी है. हालेलुया. बाजूला म्हणा, तुझा भूतकाळ काय आहे बरं? आहा, मला माहिती तुझा भूतकाळ. भूतकाळ छान आहे ना, पण भूतकाळात भूतकाळ, कोणाचा भूतकाळ चांगला असेल काय माहिती. पण मग भूतकाळ म्हटलं का चांगलं लोकांना आठवत नाही. भूतकाळ म्हणजे वाईट. मी म्हटलं कोणी नाव दिलं असेल बरं भूतकाळ? कोणाला भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी आठवतात? कोणालाच नाही. हालेलुया. तुम्हाला सांगू, बायबल भूतकाळाबद्दल एक वॉर्निंग देतं. डोंट लुक बॅक. क्या? मागे वळून पाहू नका. छूट गया है, छूटने दो. रह गया है, रहने दो. बुरा था, भूल जाओ. आमेन. कधी बायबल मध्ये लिहिलंय पीछे मुड़ के देख? पौलुस काय म्हटला?
नेटाने धाव घे ज्याच्यात तुला जायचं आहे. आमेन. यस. हालेलुया. किसी का फोकस पीछे है क्या? गाडीचे लाईट कुठे आहेत? मेन लाईट. नो प्रॉब्लेम. हालेलुया. कुठे आहेत? गाडीला मागे दिले असते तर गाडी पुढे गेली असती. आमेन. हालेलुया. सगळ्यांचा भूतकाळ आहे ना. हालेलुया. एका ठिकाणी येशू आपल्याला एक छोटंसं वचन देत आहे. लूक रचित सुसमाचार त्याचा 17 त्याचं 32 आपण काढूया. काय काय म्हणत आहे प्रभू? लोटच्या बायकोची आठवण करा. कोण होती ही? लोट. लोट लोट म्हणजे लोटा नाही. लोटची बायको. वाचायचं का? चला वाचूया. येशूने वॉर्निंग दिली आहे. सक्त ताकीद आहे. एवढंच वचन आहे बघा. लोटच्या बायकोची आठवण करा. आमेन. उत्पत्ती 19:17. उत्पत्ती 19:17. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको व खोऱ्यात कुठेही थांबू नकोस. डोंगराकडे पळ काढ, नाही तर तुझा संहार होईल. पुढे. तेव्हा लोट त्यांना म्हणाला, हे प्रभू नको नको. पुढे. पहा तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे. माझा जीव वाचला, ही तुझी माझ्यावर अपार दया झाली आहे. मला डोंगराकडे पळून जाव नाही, न जाणो माझ्यावर हे अरिष्ट येऊन मी मरून जाईल. पुढे. तर पहा पळून जायला हे नगर जवळ असून लहान आहे. पहा ते किती लहान आहे. तिकडे मला पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचल. तेव्हा तो त्याला म्हणाला, तुझ्या या गोष्टी मी मान्य आहे. तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही. पुढे. त्वरा कर, तिकडे पळून जा, कारण तू तिथे जाऊन पोहोचेपर्यंत मला काही करता येणार नाही. यावरून ते नगराचे नाव लहान असे पडले. पुढे. लोट सोवारात जाऊन पोहोचला तेव्हा पृथ्वीवर सूर्योदय झाला होता. पुढे. तेव्हा परमेश्वराने सदोम आणि गमोरा ह्याचा गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला आणि ती नगरे आणि ते सर्व तळवट, नगरातील सर्व रहिवाशी आणि तिथले जमिनीतील उगवलेले सर्व काही त्याचा नाश केला. पण ऐका बर का. पण लोटची बायको त्याच्या मागून चालत होती. ती मागे पाहत राहिली आणि तिचा मिठाचा खांब झाली. ही आहे लोटची बायको. येशू नवीन करारामध्ये म्हणत आहे, लोटच्या बायकोची काय करा? आठवण करा. परमेश्वर आपल्याला नवीन करारामध्ये वॉर्निंग देत आहे, जगत असताना तिची आठवण ठेव. हालेलुया. कोणाला कोणाला लोटची बायको आठवते? काय तुम्ही तिचं लक्षात घेता का? तिची एक छोटीशी कृती काय होता? लोटच्या बायकोने मागे फिरून पाहिलं. आता सदोम आणि गमोराचा नाश का झाला, कशामुळे झाला, 2-3 हप्त्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं. आठवण आहे? हालेलुया. सदोम आणि गमोरा हे नगर एक संसारिक, व्यभिचारी आणि कसं होतं? परमेश्वराच्या नजरेत पापी असं नगर होतं. सदोम आणि गमोरा. शहराचं नाव जसं शिंदे आणि पळशे, तसं सदोम आणि गमोरा. हालेलुया. पण लोटच्या बायको त्याच्या मागून चालत होती. ती मागे पाहत राहिली आणि तिचा मिठाचा खांब झाला. परमेश्वराने आधीच ताकीद दिली होती, मागे वळून पाहायचं नाही. आधीच देवाच्या लोकांनी त्याला सांगितलं होतं, लोट तू तुझी बायको, तुझे होणारी जावई घेऊन तू इथून निघून जा. जावई तर त्याचे काही त्याच्या बरोबर आले नाही.
पण त्याच्या दोन्ही मुली आणि त्याची बायको त्याच्या मागून पळ काढू लागले आणि त्यांना सक्त वॉर्निंग देण्यात आली होती, डोंट लुक बॅक. आमेन. मागे वळून पाहू. मग काय परमेश्वर फक्त लोटच्या बायकोचा न्याय करू शकतो का? हालेलुया. एवढं माहित असून की नाश होत आहे, माझ्याकडे लक्ष द्या, कुठं होती मी? आमेन. जर परमेश्वराने एवढी स्ट्रिक्ट ताकीद दिली आहे की आता ह्याचा नाश होतोय, भयंकर वातावरण चालू आहे, वरून आगीचे गोळे पडताय, तरी पण मागं पाहण्याची इच्छा, तरी पण मागे पाहण्याची इच्छा की मागं काहीतरी चाललंय. ताकीद दिलेली असून, म्हणा ताकीद दिलेली असून, आजही परमेश्वर मंडळीच्या लोकांना सांगतो, भूतकाळाकडे बघू नको. आजही परमेश्वर मंडळीच्या लोकांना सांगतो, भूतकाळात केलेल्या चुका, मागे केलेल्या चुका परत परत करू नको. पण ताकीद दिलेली असून आपण मागे वळून पाहतो आणि आपला आत्मिक मिठाचा खांब होऊन जातो. हालेलुया. लोटची बायको, तिचं नाव नाही दिलेलं, तिला लोटची बायको म्हणण्यात आलेलं आहे. लोटची बायको जरी सदोम गमोरातून बाहेर आली होती, हालेलुया, लोटची बायको जरी सदोम आणि गमोरातून बाहेर आली होती, पण सदोम आणि गमोरा तिच्या हृदयातच होता. हालेलुया. सदोम आणि गमोरा तिच्या हृदयातनं गेलेला, भूतकाळ तिच्या हृदयातनं गेलेला नव्हता. तिला त्या सदोम गमोराच्या संपत्तीची, ओ माझं सोनं, माझे कपडे, माझ्या साड्या, ओ मी बांधलेलं घर, मी लावलेलं आंब्याचं झाड, सगळं सोडावं लागल मला. प्रभू जर सांगतोय मागे वळून पाहू नकोस, तर त्याच्या मागे पण काहीतरी आत्मिक कारण आहे. आमेन. परमेश्वर जर सांगत आहे, कोणी सांगितलं होतं? देवाच्या दूतांनी, म्हणजे खरोखर परमेश्वरानेच आज्ञा दिली होती ना. भूतकाळात मागे वळून पाहू नका. तुझा भूतकाळ जर घाणेरडा आहे, एका मुलीचा आहे, मुलाचा आहे, घाण आहे, परत परत मागे वळून पाहायची काय गरज आहे? काय होणार आहे त्यांनी? तुमचं आत्मिक जीवन मिठाचं खांब बनून जातं. सदोम म्हणजे तुमचा भूतकाळ, सदोम म्हणजे शारीरिक जीवन, सदोम म्हणजे तुमचे जुने स्वभाव, सदोम म्हणजे तुमच्या चुका ज्या घडून गेल्या, सदोम म्हणजे धन आणि संपत्ती, घर, शेती, तिकडची ओढ, जुन्या आठवणी, जुने लोक, जुने मित्र. जर प्रभू तुम्हाला पुढे जायला लावत आहे, मागे वळून पाहायची गरज नाहीये. हालेलुया. एक स्त्री म्हणून तिचं मागे वळून पाहण्याचं कारण हेच होतं, मी काही माझं घेऊ शकते का माझ्या सोबत, मी काही माझं आणू शकते का. कारण एका स्त्रीला आपला चिरकाट डब्बा पण वाया गेलेला आवडत नाही. हालेलुया. ती सदोम मधून बाहेर तर निघाली, पती मागे वळून काय पाहत होती? काहीतरी शुल्लक आहे का. हालेलुया. आणि जर आजही तुमच्या जीवनामध्ये तुमची मागे वळून पाहण्याची सवय असेल, तर तुम्ही आत्मिक मिठाचे खांब कधीच झालेले आहात. भूतकाळाच्या चुका आजही तुम्ही रिपीट करत आहात, रिपीट करत आहात, रिपीट करत आहात. हालेलुया. हालेलुया. लूक रचित सुसमाचार त्याचा 9वा अध्याय त्याचं 62 वचन काय आहे? येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो देवाच्या राज्यास उपयोगाचा नाही.
जो कोणी नांगरणीवर हात ठेवत आहे, जो कोणी ठरवत आहे की इथून पुढे माझं जीवन मी परमेश्वराला दिलं आहे, मागे वळून पाहणारा देवाच्या राज्याचा काही उपयोगाचा नाही. आज तुम्ही जर विश्वासणारे आहात, आज तुम्ही जर परमेश्वराला काही कमिटमेंट केल्या आणि तुम्ही मागे वळून पाहिलं, तुमचं मन बदललेलं आहे, मागच्या चुकांना तुम्ही पुन्हा करत असाल, सदोम अजूनही तुम्ही तुमच्या हृदयात ठेवलेला असेल, तर मिठाचा खांब, हालेलुया हालेलुया. काय प्रभूनी ताकीद दिली, मागे वळून पाहू नको. हालेलुया. 3 गोष्टी ज्या माणसाला, मनुष्याला परमेश्वराचं शिष्यत्व बनण्यास थांबवू शकतात. ख्रिस्ताच्या मागे चालण्यास 3 गोष्टी तुम्हाला अडथळणं आहेत. त्या 3 गोष्टी ज्या लोटच्या बायकोला अडथळण बनल्या आणि तिचा मिठाचा खांब झाला, त्या 3 गोष्टी आजही कलिसियामध्ये, लोकांमध्ये दिसून येतात. जरी तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलेलं असलं, जरी तुम्ही तुमच्या जुन्या जगिक पद्धतीला सोडलेलं असलं, पण सदोम सोडला म्हणून सदोमचा स्वभाव लोटच्या मुलींमध्ये होता, त्याच्या बायकोमध्ये होता. आज तुम्ही पण पारखून बघा. माझ्या घरात क्रूस लावलाय, माझ्या घरामध्ये मी सर्वांना सांगतो मी विश्वासणारा आहे. काही लोक गळ्यात घालून फिरता. येशूने नाही सांगितलं गळ्यात घाल, घरात लाव. हालेलुया. प्रभू खरोखर तुम्हाला सदोम मधून, संसारिक जगातून, दुष्ट जगातून बाहेर काढू इच्छितो, पण तुम्ही बाहेर तर येता, पण सदोम हृदयात ठेवता. हालेलुया. सदोम कुठे ठेवता? 3 गोष्टी येशू ख्रिस्ताचं शिष्य बनण्यापासून तुम्हाला अडथळण आहे, ते म्हणजे जगिक सुखसुविधा. नंबर 1 जगिक सुख सुविधा. दुसरं म्हणजे काही काम आणि जबाबदाऱ्या. हालेलुया. कुटुंब आणि तुमचे मित्र, हे लोक तुम्हाला परमेश्वराचं उत्तम शिष्य बनवण्यापासून तुमचे अडथळण बनतात. काय म्हटलंय प्रभू? जर तू नांगरणीवर हात ठेवला आहे तर मागं वळून पाहू नको, पाहणारा माझ्या राज्यात काही कामाचा नाही. मागे काय आहे? भूतकाळ. आणि भूतकाळ तुम्ही मागे वळून पुन्हा पुन्हा त्याच चुका, पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणं. आता कुठं परमेश्वर तुम्हाला लीड आणि गाईड करत होता, पण फितरत कुठंतरी जीव गुतला तिचा. आज किती लोटच्या बायका इथं बसलेल्या असतील, आज किती लोटच्या मुली इथं बसलेल्या असतील, आत्मिक, की तुमची फितरत मागे वळून बघण्याची. लोटच्या बायकोला लालच आली, तिने देवाच्या आवाजाला नाकारलं. हालेलुया. परमेश्वर म्हणतो मागे वळून. तुम्ही प्रभूमध्ये आले, काही दिवस तुम्ही खूप पवित्रताने जीवन जगलं, पण आता तुम्ही मागे वळून पाहत आहात. तुम्हाला मागच्या जीवनाची आठवण येत आहे, तुम्हाला मागच्या गोष्टींची आठवण येत आहे, तुम्ही सोडलेल्या गोष्टी तुम्हाला पुन्हा छान वाटू लागत आहे. हे काय आहे? हा लोट, हा सदोमचा स्वभाव आहे, हा लोटच्या बायकोचा स्वभाव आहे. तिचा जरी मिठाचा खांब झाला तरी आध्यात्मिक रीतीने ती अजूनही कलिसियामध्ये आणि विश्वासणाऱ्यांमध्ये जिवंत असू शकते. तिचा स्वभाव जिवंत असू शकतो. आणि तिचा स्वभाव काय होता? मागे वळून पाहिलं. तिचा जीव गुतला जुन्या गोष्टीमध्ये, तिचा जीव गुतला जुन्या स्वभावामध्ये. तिला ते करू वाटलं जे ती ख्रिस्तामध्ये यायच्या पूर्वी करत होती. आमेन. 3 गोष्टी तुम्हाला अडथळण आणतात. पहिलं म्हणजे जगिक सुख सुविधा. सुविधा मिळाल्या नाही, तुम्ही प्रभूला सोडून देता. काही काम आणि जबाबदाऱ्या असल्या, तुम्ही परमेश्वराला दुय्यम स्थान देता. कुटुंब आणि मित्र,
हालेलुया. कधी कधी कुटुंबाच्या लोकांमुळे तुम्ही परमेश्वराला दुय्यम स्थान देता. तुमच्या मित्रांमुळे तुम्ही परमेश्वराला दुय्यम स्थान देता. हे लोक आज आहे, उद्या नसणार. हालेलुया. सदोमचा स्वभाव आणि लोटच्या बायकोचा स्पिरिट, मागे वळून पाहणं, जुन्या गोष्टीची आठवण करणं, तुम्हाला आत्मिक मिठाचं खांब बनवतं. बी केअरफुल. सावध व्हा. हालेलुया. बिचारीने तिचं जीवन संपवून दिलं. परमेश्वराने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. देव तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वर तुमचा पाय दलदलीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्यावर कोणताही न्याय येऊ नये म्हणून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. आगीचे गोळे, शैतानाचे हल्ले तुमच्यावर होऊ नये म्हणून तो तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. पण तुमचा जीव, तुमचं मन त्या जुन्या गोष्टींमध्ये अजूनही लटकलेला आहे. तो स्वभाव त्या सदोमचा स्वभाव होता. काही लोक छोटं पाप मोठं पाप असं म्हणता. पाप छोटं असो का मोठं असो, पाप पाप आहे. शिवी एक द्या की 1000 द्या, शिवी शिवी आहे. तुमचा क्षणातला राग तुम्हाला मिठाचा आत्मिक खांब बनवू शकतो. भूतकाळ आठवणं बंद करा. माग पाहणं बंद करा. माझं जीवन लय भारी होतं. मी प्रभूमध्ये येण्याआधी डॉन होतो. मी प्रभूमध्ये येण्याआधी तू बाई मला भेटली असती ना, मग मी तुला दाखवलं असतं. म्हणजे तू अजूनही प्रभूमध्ये नाहीये. सदोम मधून बाहेर तर आली, पण सदोमचा स्वभाव तुझ्यामध्ये अजून आहे. हालेलुया. प्रभू विचारतोय का तू सदोम मध्ये कसा होता? नाही विचारत आहे का? कारण सदोम देवाच्या दृष्टीने पापी होतं. तुमच्या जुने स्वभाव, तुमच्या जुन्या गोष्टी देवाला आवडत नव्हत्या. म्हणूनच तर तुमचं सगळं नवीन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून तर लिहिलंय, जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये येता तेव्हा तुम्ही एक नवीन सृष्टी बनता. देवाला तुमची जुनी सृष्टी, जुना स्वभाव अजिबात आवडत नाही. जुन्या गोष्टी जर तुम्ही म्हणत असाल मी भूतकाळामध्ये खूप चांगले पुण्य केले, मला येशू भेटला, बायबल असं सांगतं तुमचे पुण्यांनी तुम्हाला येशू नाही भेटला. ख्रिस्ताने त्याचं बहुमूल्य रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी वाहिलं. त्याने तुम्हाला विकत घेतलंय. तुम्ही त्याला विकत घेऊ शकत नाही. हालेलुया. तुमच्या पुण्यामुळे तुम्हाला येशू भेटत नाही. जगातले सगळ्यात पापी तुम्ही असाल, मी आहे म्हणून ख्रिस्त आज आपल्याकडे आहे. कोणासाठी आला तो? हालेलुया. का निवडतो तो आपल्याला? त्याची धार्मिकता आपण घ्यावी आणि वाचावं, इतरांना वाचवावं. आमेन. पण आजही कलिसियामध्ये लोटच्या बायकोचा आत्मा काम करतो. त्यांना मागे फिरून पाहू वाटतं, मागच्या चुका परत करू वाटतं, मागच्या गोष्टी आठवू वाटतं. हालेलुया. आमेन. भूतकाळातल्या चुका करू पण नका, आठवू पण नका. भूतकाळातल्या गोष्टीमुळे वाद होऊ देऊ नका, कारण तो गेलेला काळ आहे. प्रभू म्हणतो नेटाने पुढे धाव घे. आमेन. जर देवाने तुमचा आणि माझा भूतकाळ आठवत बसला असता, आज त्याला खूप त्रास झाला असता. लिहिलंय त्याच्या रक्ताने तुमचे पाप त्यांनी धुवून त्याचा अंश पण ठेवलेला नाही, मिटून टाकलेला आहे. आमेन. पण त्याचा गैरफायदा घेऊ नका. देवाच्या कृपेचा गैरफायदा घेतात लोक. पाप कर लेंगे, थोड़ा डांस कर लेंगे, थोड़ी सी पी लेंगे, थोड़ा घुमा के लेके आएंगे, मग क्षमा मागू आपण. तुम्हाला वाटतं तुम्हाला क्षमा मिळेल? चला मग मी एका माणसाचं उदाहरण तुम्हाला देते. हालेलुया. काही लोक कलिसियात ते बदलत नाही.
त्यांचे जुने स्वभाव ते टिकून ठेवतात, इतके जपून ठेवतात की ते घेऊनच त्यांना स्वर्गात जायचे. जसं काही लोक कलिसियातले विश्वासणारे जेव्हा प्रभूमध्ये तुम्हाला बदलण्याची अनुमती किंवा संधी मिळते, तुम्ही काय करताय? ते स्वीकार करत नाही, मागे वळून बघता, जुने स्वभाव टिकून आणि जपून ठेवता जसं की ते खूप मौल्यवान आहे. मग याच्यात कलिशाचा दोष नसतो. कलिशातल्या एखाद्या व्यक्तीचा जुना स्वभाव टिकून आहे, एखादा जुना स्वभाव त्याच्यामध्ये अजूनही कार्य करत आहे, त्याच्यात मंडळीची पाळकाची चूक नाहीये, त्या व्यक्तीची चूक आहे. यहुदा इस्कारियत येशू बरोबर 24 तास राहायचा, पण तरी त्याचा जुना स्वभाव त्यांनी बदलला नाही. याच्यात येशूची चूक नव्हती, यहुदा इस्कारियतची चूक होती. हालेलुया. कोणाची चूक होती? योहान रचित सुसमाचार 12 त्याचं 3 ते 6 आपण काढूया. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणाला लावले आणि आपल्याला केसांनी त्याचे चरण पुसले. आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले, तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. आमेन. पुढे मग त्या शिष्यातील एक जण यहुदा इस्कारियत, तो त्याला धरून देणारा होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयांना विकून गरिबांना दिले का दिले नाही? त्याला गरिबाची चिंता होती का? यहुदा इस्कारियतला गरीब लोकांची चिंता होती का? हालेलुया. बघा, तो येशू बरोबर आहे प्रियांनो, पण त्याचं मन येशू मध्ये नाही. तो येशू बरोबर आहे, तो त्याच्या उपस्थितीत बसलाय, पण तो येशू बरोबर होणाऱ्या गोष्टीशी सहमत नाही. हालेलुया. तो काय बोलला? 300 रुपयांना विकून ते गरिबांना दिले असते. का बरं तो असं बोलला? यहुदा इस्कारियत लालची पुरुष होता. यहुदा इस्कारियत नी आपला स्वभाव, जो लालचपणाचा स्वभाव आहे, येशू बरोबर राहून त्यांनी तो स्वभाव सोडून द्यायला पाहिजे होता. हालेलुया. ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे आणि तरी तुम्ही स्वभाव बदललेला नाही. अन्न वाढून दिलंय, खायचं तुमचं काम आहे. यहुदा इस्कारियत समोर महान महान चमत्कार होत होते, त्यांनी त्याचं हृदय ते पाहून बदललं पाहिजे होतं. पण लालच कुछ तो देती है उस चक्कर में. काय होतं माहिती का? चोर होता तो. त्याच्याकडे पैशाची थैली असायची. देवाच्या राज्यासाठी आलेला पैसा, जमलेला पैसा, त्याच्याकडे ती थैली असायची. येशू म्हटलं, जा भाकर घेऊन या. तो त्या थैलीतनं पैसे काढायचा आणि मग शिष्यांना द्यायचा. पण तो त्याच्यातनं चोरून स्वतःकडे पण ठेवायचा. ख्रिस्ताबरोबर राहून देवाच्या राज्यात काम करत असून पण जुना लालची स्वभाव त्यांनी सोडला नाही. बप्तिस्मा घेऊन पण जगिक स्वभाव आमच्यातनं गेलेले नाही. अजूनही आमच्या घरात तेच वातावरण आहे जे पहिले होतं. अजूनही आम्ही तीच वागणूक आहे, किंवा मग आम्हाला फरक पडत नाहीये, आम्ही असेच वागू. तुमचा आत्मिक मिठाचा खांब झाला आहे. ऐकूनही न ऐकणं हा लोटच्या बायकोचा स्वभाव होता.
तिला ताकीद दिलेली होती की मागं वळून पाहायचं नाही. कलीसियाच्या लोकांना वॉर्निंग दिली जाते, सांगितलं जातं. कशासाठी? त्याचा देवदूतांना फायदा नव्हता, त्या लोटच्या परिवारालाच फायदा होता. याच्यावरनं हे पण कळतं आपली बायको कुठे हे लोटनी मागं वळून पाहिलं नाही. कधी कधी फाजील प्रेम तुम्हाला पण मीठ बनवून देतं. जर लोट के अंदर बायको का प्रेम आ जाता, जर लोट मध्ये आपले पत्नी कुठे गेली माझी बायको आणि त्यांनी चुकूनही मागं पाहिलं असतं तर काय झालं असतं? याचं रिव्हेलेशन देऊ का मी? म्हणून येशू बोललाय, जो माझ्यापेक्षा जास्त आपल्या नातेवाईक, मुलगा, मुलगी, आई, वडील असं पण लिहिलंय, यांच्यावर प्रेम करतो तो माझा शिष्य होण्याच्या लायकीचा. का बरं येशू असं बोलला असेल माहिती नाही. लोटला निर्दयी व्हावं लागलं. कधी कधी तुमच्या कुटुंबात जर कोणी चुकत आहे तर तुम्ही पण चुका करत बसू नका, नाही तर तुमचाही मिठाचा खांब होऊन जाईल. तर यहूदा इस्कारियतकडे सेवेची म्हणजे मिनिस्ट्रीची पैशाची पिशवी असायची. जेव्हा जेव्हा गरज पडल तो त्याच्यातनं पैसे काढायचा, द्यायचा, पण तो त्याच्यातनं चोरी पण करायचा. हालेलुया. येशू बरोबर राहून सुद्धा तो बदलू शकला नाही. पुढे काय लिहिलंय? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो ते म्हणाला असे नाहीये. आमेन. तर तो चोर असून त्याच्याजवळ, भारी आहे ट्रान्सलेशन, डबी नाही पिशवी होती, थैलं होतं त्याच्याकडे, व तिच्यात जे टाकण्यात येई तो चोरून ते घेई म्हणून तो तसे म्हणाला. कळलं का? म्हणजे मरियमनी ते तेल विकलं असतं आणि ते 300 रुपये येशू जवळ आणून दिले असते आणि मग ते त्याच्याकडे असणाऱ्या थैलीत आले असते. 300 रुपये, तेव्हाचे 300 रुपये म्हणजे खूप असतील, खूप जास्त. येशू 2025 वर्षापूर्वीची गोष्ट. आमेन. आणि ते 300 रुपये जर त्याच्या थैलीत आले असते तर त्याला त्याच्यातनं थोडे काढून घेता आले असते. त्याच्या लालची स्वभावाने ते बोलला, पण तिने अख्खं येशूच्या चरणी ओतून दिलं होतं. बघा, काही लोकांमध्ये बदल होत नाहीये, याच्यात मंडळीची चुकी नाहीये. तुम्ही ज्याच्या शेजारी बसला आणि तो जर परमेश्वरामध्ये चुकतोय तर तुम्ही म्हणू नका हे शिकवतं का तुझं चर्च तुला. चर्चची काय चुकी आहे? सगळ्यांना एक वचन देते मी, कोणाला स्पेशल आहे? नो, सगळ्यांना एकच आहे, पण कोणी घेतंय, कोणी उडवतंय, कोणाला इंटरेस्ट नाहीये, कोणाला ऐकायचंय पण इथून बाहेर जातात सगळं विसरायचंय. सुपीक जमीन ठेवा हृदयाची आणि मग वचन ऐका, म्हणजे फळ येईल. आमेन. यहूदा इस्कारियत येशू बरोबर असूनही त्याचा लालची स्वभाव त्यांनी सोडला नाही. तो चोर होता आणि त्याच स्वभावाने, कम ऑन, तुमची छोटासा भूतकाळ, छोटीशी चूक, छोटस पाप तुम्हाला मोठ्या पापाला प्रवृत्त करतं. एक दिवशी मोठ्या पापाला जन्म देतं. तुम्ही आजही जर 99 सोडला आहे आणि एक धरून बसलेले असाल, सदोम सोडला पण सदोमचा छोटासा अंश जर तुमच्या हृदयामध्ये असेल, एका मोठ्या पापाला ते जन्म द्यायला, एका मोठ्या चुकीला ते जन्म द्यायला, तुमचा नाश व्हायला ते पुरेसं आहे. हालेलुया.
तुम्हाला असं वाटतंय तू च्युइंगम खातोय का? हा, जेव्हा तुमचे पाय असे 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 होत राहतात, तुम्ही काहीतरी खात राहता, म्हणजे तुमचं मन इथे लागत नाहीये. हालेलुया. काय सांगितलं मी? तुमचं छोटासा अंश मोठ्या घाताला प्रवृत्त करतं. ते छोटस सिन किंवा छोटासा स्वभाव आहे, सब सुटलंय पास्टर, माझं सगळं सुटलंय, तेवढंच एक राहिलंय पास्टर, काही करू शकत नाही त्याच्यात. ते तुम्हाला करायचंय. हालेलुया. जो स्वभाव इस्कारियतने सोडला पाहिजे होता, तो त्याला सोडायला हवा होता. येशू बरोबर राहून, आंधळ्यांना दृष्टी येताना पाहून, लाजरसला जिवंत करत असताना पाहून, महान चमत्कार पाहून, येशूचं भव्य तेज पाहून पण तो बदलू शकला नाही. कारण तो होता येशू बरोबर, तो होता कलिसियात, तो होता उपस्थितीत, पण त्याचं अख्खं लक्ष संसारिक दृष्टीमध्ये होतं. त्याचं लक्ष पैशांमध्ये होतं. हालेलुया. आज आपली पण पारख करून बघा. मी आहे कलिसियामध्ये, पण यहुदा इस्कारियत सारखा मी चोर तर नाही. म्हणजे काय, मी अजूनही माझ्या स्वभावाला बदललेला आहे का? आमेन. पहिले तुम्ही रोज दारू पित असाल, आज तुम्ही म्हणताय मी हप्त्यातनं एकदाच पितो पास्टर, किंवा मी कधी कधी घेतो. तुम्ही रोज घ्या, नाही तर एकदा घ्या. एक दिवशी त्या मोठ्या पापाला प्रवृत्त करत आहे, ते तयार होत आहे. एकदा चूक करा की 10दा करा, ती चूक तुम्हाला परत चूक करायला भाग पाडेल. येशू काय बोलला? तुमच्यावर मोह येणार नाही अशी गोष्ट नाहीये. मोह तुमच्या समोर येतील, पण जो मोहाला बळी पडतो, किंवा काय लिहिलंय, जो त्या मोहाला बळी पडतोय तो काही उपयोगाचा नाही. कोणाला येत नाही मोह. मोह येतोय चुकीचं बघण्याचा, मोह येतोय काहीतरी वाईट करण्याचा, मोह येतोय काहीतरी विचित्र वागण्याचा. हालेलुया. जो मोह येते, प्रभू बोलला नाहीच येणार, येणार. तुम्हाला रोखता आलं पाहिजे, तुम्हाला थांबवता आलं पाहिजे. म्हणायचं माझ्यावर शरीराची नाही तर माझ्यावर पवित्र आत्म्याची सत्ता आहे. हालेलुया. कारण प्रत्येक मोह हा सुंदर आहे, देवाकडनं नाही. मोह परिवाराचा, मोह कुटुंबाचा, मोह प्रत्येक गोष्टीचा. कशाचा नाहीये मोह? अरे प्रत्येक पिवळी दिसणारी गोष्ट सोनं नाहीये. मूवी सॉंग्स ऐका, कसे मोहात पडता बघा. काही ना जुने सॉन्ग आम्ही नवीन नाही ऐकत, घाणेडे आम्ही जुनी सॉन्ग ऐकतो. नया पुराना सब एक आहे भाई. हालेलुया. गीत गा फक्त येशूसाठी, गीत ऐका फक्त येशूचे. हा इस्कारियत आहे, येशू बरोबर तर आहे, पण मोह आम्ही आवरला नाही. आमेन. यहुदा इस्कारियतला मोह आवरता आला नाही. त्याने मागे वळून पाहणं सोडलं नाही, त्याने जुने स्वभाव सोडले नाही. तुम्हाला माहितीये, शेवटी वचन काढूया. लूक 22:3. तेव्हा 12 प्रेषितांपैकी एक जो यहुदा,
ज्याला इस्कारियत म्हणतात, त्याच्यात शैतान शिरला. येशू बरोबर राहणाऱ्या व्यक्तीमध्ये शैतान शिरला. कम ऑन, हे बायबल वर्सेस खूप स्ट्रॉंग आहेत आणि खूप काहीतरी शिकवून जात आहे तुम्हाला. आमेन. येशू यहूदा इस्कारियतसाठी प्रार्थना नाही करू शकला. का माहितीये? यहूदा इस्कारियतनी स्वतःहून शैतानाला शिरण्याचा द्वार उघडा केला होता. आमेन. तेव्हा 12 प्रेषितांपैकी एक जो यहूदा इस्कारियत ज्याला म्हणत, त्याच्यात शैतान शिरला. ओ कम ऑन. तुमची जुनी एक छोटासा स्वभाव, जुनी छोटीशी चूक शैतानाला आमंत्रित करते. आणि शैतान काय तुमचं कल्याण करायला येत नाही. तो चोरी करायला, नाश करायला आणि घात करायला येतो, असं सांगतं बायबल. त्याच्याकडे काय चांगलं नाहीये तुमच्यासाठी. तो देऊ पण शकत नाही. त्याच्याकडे जे चांगलं होतं परमेश्वराने त्याच्याकडनं सगळं काढून घेतलेलं आहे. हो की नाही? का काढलंय? मर्डर केला होता, व्यभिचार केला, खून केली, काय केलं त्याने? छोटासा मनात न दिसणारं पाप, गर्व. हालेलुया. शैतान शिरला. यहूदा इस्कारियत वर असं लिहिलेले प्रेषित आहे. तो देवानेच त्याची निवड केली. ख्रिस्तानेच त्याला निवडला. अजून एका व्यक्तीची शैतानाने मागणी. तुम्हाला सांगू, यहूदा इस्कारियत मध्ये शैतान घुसण्याआधी त्याची मागणी करण्यात आली होती. तुमच्यावर कोणताही शैतानी अटॅक होण्याआधी तुमची मागणी करण्यात येते देवाजवळ. आणि जेव्हा तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप आणि चुका दिसतात, तेव्हा शैतान येतो आणि तुम्हाला परीक्षेत टाकतो. तो असाच येऊन परमिशन घेत, तो असाच येऊन तुम्हाला त्रास देत नाही. विदाउट परमिशन शैतान कोणाकडेच येऊ शकत नाही. विदाउट परमिशन तुमच्या अंगणामध्ये साप का किडा का विषारी जीवजंतू घुसू शकत नाही. पण जेव्हा एखादं फाटक उघडं आहे, तिथं देवाला काही बोलता येत नाही. यहूदा इस्कारियत मध्ये शैतान शिरण्याआधी त्याने येशूकडे जाऊन परमिशन घेतली. जेव्हा येशूला त्याच्या बिहाफ मध्ये बोलायची संधी आली, तेव्हा त्याचं पाप, यहूदा इस्कारियत तुझ्या बरोबर असताना येशू तो चोरी करत होता. आणि येशू काहीच करू शकला नाही. पास्टर, तुम्ही कशा बेसवर हे बोलताय? जेव्हा पत्रस, शिमोन ज्याला म्हटलं जातं, त्याची पण मागणी शैतानाने केली की नाही? माझ्याकडे बघा प्लीज. हालेलुया. शैतान त्याच्याकडे आला. मला शिमोनाची परीक्षा पाहिजे आहे. येशू बोलला, का? मला पाहिजे तो तुझ्यावर किती प्रेम करतो. तेव्हा येशूनी शिमोनासाठी विनंती केली. येशू काय बोलला होता शिमोनाला? शिमोना, तुझ्यावर परीक्षा यावी, शैतानाने तुला पारखावे म्हणून शैतान माझ्याकडे विचारपूस करायला आला होता. मी विनंती केली नसती तर तू आज कामातनं गेला होता. येशू शिमोन पत्रससाठी विनंती करू शकला, कारण शिमोनाचं हृदय देव जाणत होता. पण यहूदा इस्कारियत कृतीने जरी चांगला होता, पण हृदयाने पापी होता. आणि म्हणून शैतान जेव्हा यहूदा इस्कारियतकडे आला, येशूकडे आला की मला यहूदा इस्कारियत हवा आहे, येशू बोलला, का? तुला माहिती नाही त्याच्यात अजून सदोम आहे. तुला माहिती नाही तो मागच्या चुका अजूनही करत आहे. आणि येशू काही करू शकले नाही, विनंती देखील करू शकले नाही.
जो कुंपण तोडतो त्याला साप डसतो, असं सबोपदेशक 10:10 मध्ये लिहिले आहे, मे बी 8. जो बाड़ा तोड़ेगा उसे, और सर्प डसल्यावर बीन बजा के कोई फायदा. हे सुद्धा बायबल मध्ये लिहिलंय. साप डसल्यावर पुंगी वाजून फायदा. तुमची पुंगी म्हणजे प्रार्थना. आम्हीच तोडलं कुंपण, सापाला आम्हीच आमंत्रण दिलं, आणि आता पुंगी कशाला वाजवताय? देवाने तर सांगितलं होतं ना, सापही आहे, कुंपण घाल, तो काय जात नाही कुठं. जोपर्यंत ख्रिस्त शैतानाला बांधत नाही, तो काळ त्याचा बांधण्याचा येत नाही, तोवर तो त्याचे हल्ले करत राहील. काही गोष्टींना वेळ आहे अजून, म्हणून म्हणतो सावध राहा, मोहाने तुमच्यावर आक्रमण करू नये. आणि शैतान डायरेक्ट नाही आला यहुदा इस्कारियतकडे, तो प्लॅन घेऊन आला. काय माहितीये, जी गोष्टीत तो होता त्या मोहातच शैतानाने त्याला पाडलं. ऑलरेडी जी गोष्ट तुम्ही करत आहात त्यानेच मोठं काहीतरी उद्भवतं. हालेलुया. कोणताही हल्ला होण्याआधी तुमची मागणी केली जाते. आणि बघा, एक जुना स्वभाव वाचा एकदा, त्याच्या शैतान शिरला. बिना अनुमती शैतान शिरू शकत नाही. हालेलुया. गिव मी. तेव्हा येशूच्या 12 शिष्यांपैकी एक म्हणजे यहुदा इस्कारियत, त्याच्या शैतान शिरला. मी काय बोलले तुम्हाला? अनुमतीशिवाय शैतान तुम्हाला हात पण लावू शकत नाही. याचं आपण इयोबाचं उदाहरण पण घेऊ शकतो. शैतान स्वर्गात गेला आणि देवासमोर उभा राहिला आणि म्हटलं, तू कोणाचं काय बोलतोय? इयोबाचं. त्याची संपत्ती घे बरं, त्याला थोडंसं परीक्षेत टाक बरं, बघ कसा सोडतो तुला आणि कशी नावं ठेवतो तुला. जेव्हा तुम्ही काही परीक्षेत मध्ये पडत आहात, तुमचं चांगलं चालत होतं आणि काहीतरी विपरीत घडायला लागलंय, समजून घ्या तुमची परीक्षा होते आणि तुम्हाला त्याच्यात पास व्हावंच लागेल. कारण तो दोष घेऊन वर जातो जेव्हा तुम्ही पास होत नाही. काय बोलला होता तू देवा? हा तुझ्यावर लय प्रेम करतो, बघ काय करतोय. थोडंसं टेन्शन आलं, अड्ड्यात गेलाय बघ. ह्याला मी बोललो होतो, त्याची जुनी गर्लफ्रेंडची त्याला आठवण आली. तू बोलला होता ना, नाही नाही आता तो बदललाय. आणून समोर उभी केली, बघ इशारा करतोय तिला. तू काय बोलला होता? याला जेव्हा नोकरी होती आणि तू याला इतकी छान नोकरी दिली, आणि तू काय बोलला होता देवा? की हा अजिबात चर्च मिस करणार नाही. त्याचं मी प्रमोशन केलंय आणि तो चर्च बीच सगळं विसरलाय. तू काय बोलला होता प्रभू? ही व्यक्ती तुझ्या खूप आज्ञेत आहे. मी पारखलं तिला, फेल झाली ती, फेल झाला तो. कोणावर जातोय दोष? शैतान तो दोष घेऊन कोणाकडे जातो? देवाकडे. येशूकडे शैतान आला, यहुदा इस्कारियतची मागणी केली आणि म्हटला मला इस्कारियतला वापर करून घ्यायचा आहे. येशू बोलला का? मग त्याने दाखवला, हे बघ याचा सदोम, बघ मागं वळून बघतोय अजून पण, बघ याच्यात तो जुना स्वभाव अजूनही आहे. कमॉन, तुम्हाला कळत नाही, तुमचा जुना स्वभाव शैतानाचा शिरकाव तुमच्यामध्ये आणण्याचा एक मोठा मार्ग आहे. तुमची न बदललेली वृत्ती, न ऐकणारी वृत्ती, प्रेषित जरी असले तुम्ही, येशू बरोबर जरी असले, तुम्ही चर्च लीडर म्हणत असले, तरी पण तो तुमचा शिरकाव करू शकतो. आणि येशू यहुदासाठी प्रार्थना करू शकला नाही, कारण यहुदा चुकत होता उपस्थितीत राहून. पण येशूनी शिमोनसाठी प्रार्थना केली. काय लिहिलंय बघा 22:31 मध्ये,
शिमोना शिमोना, तुला गव्हासारखे चाळावे म्हणून शैतानाने परवानगी मागितली होती. ओ, सगळे शिष्य बसले. शिमोना शिमोना म्हणजे एक यहुदा इस्कारियत आणि एक शिमोन, म्हणजेच देवाचा आत्मा मला असं सांगत आहे, प्रत्येक 12 शिष्यांसाठी शैतान येशू जवळ आला होता. आणि त्याच्यातनं 2 लोक, ज्याने येशूला 3 वेळा नाकारलं, आणि यहुदा इस्कारियत, जो भूतकाळात जगत होता. शिमोना शिमोना, पहा तुला गव्हासारखे चाळावे म्हणून शैतानाने मागणी केली, पण माझ्या प्रिय येशूनी, परंतु शिमोना तुझा विश्वास पूर्णपणे उडून जाऊ नये म्हणून मी प्रार्थनापूर्वक पित्याकडे विनंती केली. वाव, आमेन, हालेलुया. शैतान तुमची मागणी करतो. जर तुमच्यात जुने स्वभाव असेल तर विनंती कामा येत नाही. तेच तर म्हणते मी, साप डसल्यावर पिपाणी वाजून फायदा नाही. त्याचा पूर्ण विश्वास ढळू नये, तो खचून जाऊ नये म्हणून येशूने त्याच्यासाठी विनंती केली. आणि पुढे काय झालं बघा. मत्तय 26:14, एक जुना स्वभाव. जसाही शैतान त्याच्या शिरला, त्या छोट्याशा कृतीने मोठ्या पापाला अनुमती दिली. त्या छोट्याशा स्वभावाने, त्या छोट्याशा इस्कारियतला वाटलं कुछ नहीं हो रहा, छोटंसंच तर पाप करतोय मी. रोज नाही, हप्त्यातनं एकदा बोलू आपण. मी पिक्चरची गाणी ऐकत नाही, मी फक्त स्टेटसला लावतो. मोह आहे ना तो. पास्टर, मी पहिले खूप स्ट्रॉंग प्यायचो, आता मी फक्त बियर पितो. पास्टर, पहिले मी 10 मुलींच्या मागे होतो, मी आता फक्त एकच आहे. अरे 1 कर की 10 कर. इस्कारियत अख्खी थैली नव्हता चोरत, थोडं थोडंच घ्यायचा कामापुरतं. मी पहिले एवढा राग यायचा मला की मी टीव्ही बिव्ही फोडायचो. मी आता टीव्ही नाही फोडत, मी फक्त कप फोडतो. कंट्रोल मध्ये आले आता आम्ही. चर्च, ती छोटीशी गोष्ट मोठ्या गोष्टीला आमंत्रण देत आहे. जर यहुदा इस्कारियतनी ती छोटी गोष्ट करणं सोडलं नसतं तर शैतान त्याच्या शिरला नसता. ख्रिस्तालाही त्याच्यासाठी विनंती करण्यात आली असती, पण ते शक्य झालं नाही. शैतानच शिरला डायरेक्ट. दुष्ट आत्मा पण नाही, डायरेक्ट शैतान. सरदार, सरदारच घात करू शकतो. आणि काय लिहिलंय तेव्हा, यहुदा इस्कारियत नावाच्या 12 जणांपैकी एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, पुढे, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? म्हटलं ना, लालची होता. काय देशाल मला तुम्ही? कोणाला धरून दिले? येशूला धरून दिले. त्याने त्याला 30 रुपये तोलून दिले. 30 आणि 300चा जरा काहीतरी संबंध दिसतोय मला. 1605 मध्ये ते 9 लाख होते. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. पुढे, एक मिनिट बस. नाही, त्याने कितीला
सौदा केला, आला पैशाचा विषय. जर त्याने तो जुना स्वभाव त्याचा, काय लिहिलंय, तो त्याच्या देवाच्या राज्यात काम करत असताना त्याच्या जुन्या स्वभावात तो ऍक्टिव्ह होता. ज्या छोट्याशा गोष्टीने त्याच्या भूतकाळाच्या छोट्याशा स्वभावाने त्याला अक्षरशः शैतान त्याच्यामध्ये शिरला. आणि असं लिहिलेलं आहे, जगातला सगळ्यात सुरुवातीपासून आतापर्यंत सगळ्यात श्रापित व्यक्ती यहूदा इस्कारियत ठरला. यशाया भविष्यवक्तांनी आणि या भविष्यवक्तांनी सांगितलंय की काश त्याच्यावर ही वेळ आली नसती. एक छोटासा जुना स्वभाव. हालेलुया. काय झालं माहिती त्याचं? त्याने येशूला चुंबन देऊन धरून दिलं, प्रेमाने धरून दिलं. पण मग पुढे वाचायचं का? थोडंसं पुढे जा, मी सांगेल तोपर्यंत. पुढे 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 एकदम कॉन मी सांगते तुम्हाला समजावून. माझ्याकडे लक्ष द्या प्रियांनो. येशूला त्याने धरून दिलं, येशू क्रूसावर मरण पावले. ते सगळं पित्याकडनं जरी असलं, पण हाय त्या व्यक्तीवर ज्याच्यामुळे ते घडलं, असं शास्त्र भागात लिहिलं आहे. आणि पुढं असं लिहिलंय, त्याला पस्तावा आला. म्हणा पस्तावा. त्यांनी जे केलं होतं ना त्याचा पस्तावा आला. त्याला येशूला ओळखण्याची त्यांनी इंटरेस्ट नव्हता. त्याला इंटरेस्ट असता तर येशू जेव्हा त्याच्या बरोबर होता तेव्हाच तो बदलला असता. काही लोकांना कलिसियातल्या पूर्ण सिद्धांताला शिकण्याचा इंटरेस्ट नसतो. त्यांना वर्शिप आवडते, त्यांना सिस्टम आवडतो, त्यांना चर्च आवडतं, त्यांना म्युझिक आवडतं, क्रिसमस, ईस्टर, गुड फ्रायडे, पण त्यांना येशूला ओळखण्याचा इंटरेस्ट नसतो. थँक यू जीसस. मत्तेचे सुसमाचार त्याचा 27वा अध्याय. जेव्हा येशूला मरणदंडाची शिक्षा देण्यात आली होती, बघा मी वाचू का? तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, ठीक आहे? 27चं पहिलं वचन. प्रातकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांनी येशूला जीवे मारण्यासाठी त्याच्या विरुद्ध मसलत केली आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात याच्या स्वाधीन केले. पुढे, तेव्हा तो शिक्षेस पात्र ठरण्यात आला आहे असे पाहून त्याला धरून नेणारा यहुदा म्हणा पस्तावला. मी शिकवलं, पस्तावा आणि पश्चाताप वेगळा आहे. बायबलमध्ये त्याने, मी तुम्हाला सांगू, यहुदा इस्कारियतला माफी मिळाली असती जर त्याने खरा पश्चाताप केला असता. का बरं मी असं बोलते? कारण जेव्हा येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवण्यात आलं होतं तेव्हा त्याच्या बाजूला एक महाभयंकर पापी होता आणि त्याने खरा पश्चाताप केला आणि त्या क्षणी येशूने त्याला क्षमा केली आणि म्हटलं की तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आमेन. क्षणात केलेला. पण यहुदा इस्कारियतने पश्चाताप नाही तर काय केलंय? पस्तावा. मी हे काय करून बसलो? त्याला तर शिक्षा करण्यात आली. तुम्हाला कळत नाहीये तो जुना स्वभाव काय करून बसतो आणि नंतर पस्तावावा लागतं. अजूनच अंत झालेला नाहीये. पुढे बघा. आणि